लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदगावचा स्मार्ट विकास मार्गी 6 महिन्यात हद्दवाढ, अंतिम सुहास कांदे। विकासासाठी नांदगावची हद्दवाढ गरजेची, आमदार सुहास कांदे। बातमी नांदगाव येथून। नांदगाव शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शहराची हद्दवाढ अपरिहार्य आहे। विकासासाठी गावठाण आवश्यक असते। गावठाण नसलेल्या ठिकाणी विकास कामांसाठी जागाच उपलब्ध नसते। त्यामुळे नांदगावच्या वाढत्या लोकसंख्येला आणि भविष्यातील गरजांना अनुसरून शहराची हद्दवाढ करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी केले। यावेळी पालिका निवडणूक प्रचाराच्या सांगता सोहळ्यानंतर शिवसेना, भाजपा, रिपाई, महायुतीच्या रॅलीचा समारोप महात्मा फुले पुतळा परिसरात झाला। यावेळी आमदार कांदे बोलत होते। त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, समृद्धी बँकेच्या अध्यक्षा अंजुमताई कांदे, नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, नगराध्यक्षपदाचे महायुतीचे उमेदवार सागर हिरे, माजी सभापती विलासराव आहेर यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते। आमदार कांदे म्हणाले, मल्हारवाडी, गंगाधरी, श्रीरामनगर, गिरणानगर आदी गावांचा नांदगाव नगरपालिका हद्दीत समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम टप्प्यात आहे। जिल्हा परिषद निवडणुका संपल्यानंतर येत्या 6 महिन्यात हद्दवाढ प्रक्रिया पूर्ण होईल। या गावांना शहरासोबत समतोल विकास मिळावा हे आमचे उद्दिष्ट आहे। यावेळी त्यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार सागर हिरे आणि नगरसेवक उमेदवारांना जनसंपर्क कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या। फोन 24 तास सुरू ठेवावा, जनतेसाठी उपलब्ध राहावे, अन्यथा अखेरचा जय महाराष्ट्र समजावा, असा सज्जड इशारा त्यांनी दिला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.